नमस्कार. जय हरी. मी श्रीमती शकुंतला किशोर खैरे, राहणार पोखरी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी 3 नोव्हेंबर 25 या रोजी मी माझ्या गावी हे आंदोलन करण्यात बसलेली आहे. परंतु त्याचं कारण मला पिण्याचं पाणी 4 वर्षापासून मिळत नाही. पाणी न मिळण्याचं कारण मोटरी लागल्यात आणि लाईटी आकडेवारले म्हणून मोटरी लागल्यामुळे मला पाणी मिळत नाही. म्हणून मी पावसाचं पाणी धरून पिते. त्याच्यामुळे मी मंदिरात उपोषणाला बसले. मला गावच्या कार्यकर्त्यांनीच मंदिरात बसायला असं पहिले मी ग्रामपंचायतमध्ये बसले होते. नंतर म्हणजे तुम्ही मंदिरात बसा. मग मंदिरात बसले तिथून मला त्यांनी उठायचा प्रयत्न केला. मी त्यांना सांगितलं तुमचा साफसाफा सायचा मी बाहेर जाऊ पण मंदिरात येणार नाही 10 दिवस. पण मी इथून उठणार नाही. बॅनर इकडे लाईन तुम्हाला माझ्या काही अडचण नाही. मग त्यांनी सगळ्या लोकांनी ठराव केला. सगळा ठराव घेऊन 250 लोक माझ्या व माझ्या मुलाच्या विरोधात पारनेरला गेले आणि पारनेर पोलीस स्टेशन व आवळकडचे तहसीलदार यांनी त्यांना मंडप टाकून दिला. सगळे डाळ पकवान मुरकून घेऊन गेले पारनेरला. त्यांनी आंदोलन केलं व तिथून आल्यानंतर त्याच्या मी व माझ्या मुलाने आम्ही पाणी फाउंडेशनचं पोखरी गावीमध्ये काम केलेलं आहे. पाण्याची पातळी वाढलेली. त्या तळ्याला एक शेतकऱ्याचा मुलगा होता त्याच्या तळ्याला भरपूर आता सध्याही पाणी आहे. नंतर यांनी काय केलं, यांना हे मागासवर्गाची महिला असून यांना हे न दाखवल्यामुळं त्यांनी सगळं खोटं कारस्थान करून आमच्या विरोधात खोट्या सगळ्या तक्रारी सगळ्या खोटं करून त्यांनी काय केलेलं आहे की त्यांनी खोटे ठराव केले व आमच्या विरोधात म्हणजे यांना जेलमध्ये टाका. मग आम्हाला पोलिसांनी बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं बाबा हे सगळे तुमच्या विरोधात खोटे कागद आहेत, हे सगळं खोटे. त्यावेळेस त्यांना सांगितलं आम्हाला आमच्यावर गुन्हे दाखल करायची गरज नाही, आम्ही येऊन बसू कारण आम्ही सगळं काम खोटं करीत नाही, आम्ही खरं करतो. पण त्यांनी त्या एक चांगलं होता म्हणून ते मला हे सगळं खोटं आहे त्याच्यामध्ये काय तुम्हाला तकलीफ नाही. नंतर आमच्यावर यांनी नंतर 3 महिने पारनेर पोलीस स्टेशनला उपासनेरला बसले तरी पण पोलिसांनी काही कागद दिले नाही. नंतर यांनी आम्हाला भरपूर खर्चाचं काम केलं. पण मग 3 महिन्यातून 3च वेळा आंघोळ केली तरी पण यांना माझी दया आलेली नाही. नंतर 3 महिन्यानंतर कागद मिळाली सगळी आणि मग ती आम्ही सगळी चौकशी सुरू केली. आता शेवट न्यायमूर्ती माननीय सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती साहेब यांच्याकडे पत्र पाठवलेलं आहे व मी ठे आंदोलनाला बसलेले आहे. जेणेकरून हात जोडून विनंती आहे की याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही दखल घ्यावी व लक्ष टाकावा आणि वृद्ध महिलेला न्याय द्यावा. आणि माझ्यासारख्या भारतामध्ये अनेक अशा घटना आहेत त्याला न्याय मिळत नाही. की मी माझ्या व्यक्तीसाठी करत नाही, मी सगळ्या जगासाठी करते. तरी पण ह्या लोकांना ते सहन होत नाही कारण मागासवर्गीय आहे म्हणून सहन होत नाही. म्हणून ते त्रास देतात. अजूनही मला पिण्याचं पाणी मिळत नाही कारण मोठी लागतात. त्या मोठीला कोणी काही आक्षेप घेत नाही, बंद करते नाही कारण लाईटी फुकटच्या आहेत ना मोठी लावायला. म्हणून हे लोक असे जाणून बुजून त्रास देतात व माझ्यावर यांनी सगळा बहिष्कार टाकला, मला वाढीत टाकलेली. आजही मी पिण्याचं पाणी पाऊस पाण्यात मी पत्र्याचं पाणी धरून गरम करून देते. मला स्वतःचं पाणी हाताचं पाणी प्यायला मिळत नाही. माझी पानपट्टी थकत नाही, घरपट्टी थकत नाही. तरी माझे असे हाल आहेत व माझी शरीराची परिस्थिती आता गंभीर आहे. मला दिसत नाही, मला कुठे यांनी चालता येत नाही. एवढा माझ्यावर अन्याय झालेला आहे. एवढा. नमस्कार. माननीय मुख्य न्यायमूर्ती साहेब सुप्रीम कोर्ट यांच्याकडे हे सगळे कागद पाठवलेले आहेत. नमस्कार. माझी विनंती आहे याच्यात जाणून बुजून त्यांनी लक्ष टाकावं व माझ्या व्यक्तीसाठी नाही सगळ्या जेवढे भारतात असे माझ्यासारख्या दुबळ्या महिला असतील यांना सगळ्यांना न्याय द्यावा हीच माझी हात जोडून विनंती आहे. वंदे मातरम शुभ्रजोत्स्व पुलकित यामिनी पुल्लकुसुमिता वनलशोभनी सुहासिनी सुमधुरवासनी सुखदां वरद मातरम वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू. माझं माहेर पंढरी, माझं माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तिरी, आहे भीमरेच्या तिरी, आहे भीमरेच्या तिरी. हो माझं माहेर पंढरी, माहेर पंढरी, आहे भीमरेच्या तिरी. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल माय बाबा. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. आषाढी कार्तिकी भक्त जन येती, पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती. चोखा म्हणे नाम घेता, चोखा म्हणे नाम घेता, भक्त होते दंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीरा गुलाल, अबीरा गुलाल, अबीरा गुलाल, अबीरा गुलाल, उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. विठ्ठल विठ्ठल जय हरे विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल. निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल, निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, नामा म्हणे माझा विठ्ठल सापडला, नामा म्हणे माझा, नाम म्हणे माझा विठ्ठल सापडला. मनोनी मनोनी कळीतळायचं, मनोनी कळीतळायचं, पार नाही पार नाही पार नाही. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल. दया करण्याला पुत्रासी, दया करण्याला पुत्रासी, तोची दास तोची दास जसे अपंगिता नाही, जसे अपंगिता नाही, त्यासे धरी रंगल बदले, त्यासे मने सूर्य की नदिया हर दिशा से बहके बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के, सुर मेरा तुम्हारा. जो भजे हरि को सदा, जो भजे
हरि को सदा सोही परम पद पावेगा सोही परम पद पावेगा सोही परम पद